गीता सजोनिया बाण रागे बिंदिता रावणा निळे होनी अनुप्रमाण गेला उडून उर्दांगी. महाराज सांगतात रावणानं लाघवतेनं नीळ वानरावर बाण टाकले. याच्या अगोदर ही भानावर नव्हता रावण. योगायोग असा रावणाचा तो आघात पाहून नीळ वानर आकाशात उड्डाण करून नील नारळे बाणासी लक्ष लक्षेना लक्षणासी अग्न्यास्त्र लागे त्यासी मणी कुसमुसी रावण. रावण मी किती सायासानं अग्निअस्त्राचं प्रयोजन केलं पण निळाला अग्नी लागत नाही. निळाची सूक्ष्म लागवती गती निर्बंधावया लंगापती दमिनी अस्त्रयुपती निळा प्रती प्रयोजी. आणखी एक वेळेस रावणानं नीळ वानरावर अग्निअस्त्र टाकलं. दमनी अस्त्र मंत्रायुक्ती निळाची कुंडलिया सर्व शक्ती अग्न्यास्त्र होण्याती लंकापती गरजता. अग्निअस्त्र आहे, अग्निअस्त्राचा बाण आहे, रावणाच्या आरोळ्याचा आहे. लघु लागवे सूक्ष्म गती दावित्या नाना माया उत्पत्ती हे म्या तुझी दंडिया शक्ती रण भवती मारावया. तुला आता मी मारणार आहे. किती जरी चकल्या मारल्या तरी तू आता माझ्या अग्निबाणातून जिवंत राहणार नाही. तुझ्या आज्ञावया निज प्राण म्या सोडिला हे बाण पाहू तुझी अंगवन आपण आपण वाचवी. अंगवन पाहतो आता असं निळाला रावण. नीळ लक्षण्या उर्धांगी आपली बाण घेऊन्या करी रावण विंदिनी जरी दारी रण गजरी गरजो. नील वानरावर आरोळ्या मारत रावण राजाने अग्नी बाण टाकला. येता देखोनी अग्नी बाण निळा करिता नये उडाना मंत्रास्त्रेंच शक्तीशीना हृदयी बाण खरडतडला. होती आसुरी विद्येतले मंत्र जपला रावण. त्यामुळं कुंती ताकद जाणेना नीळ स्तब्ध झाला. एवढ्यात अग्निबाण आला. हृदयी लागताची बाण नीळ करी श्रीराम समरण येता येता पळाले मरण वर्गांची बाण खरतळले. लागला ना बाण, अग्निबाण निळाला लागला. एकनाथ महाराज म्हणतात बाण लागल्या बरोबर त्याच्या अगोदर त्याच्या नंतरही रामचंद्राचं भजन आहे त्या नीळ वानराकडे. म्हणून मरण येता येता थांबलं. जे ते श्रीराम समरण ते ते कल्पांती निघे मरण निळाचा वाचला प्राण वर्गांती बाण लागता. वरचेवर बाण लागला नीळ वानराला. तो बाण अग्नीचा होता. रामचंद्राचं नित्य भजन ज्याच्या जवळ आहे त्याच्यावर संकट येत नाही आणि आलं तरी धोका होत नाही. लागता अग्निअस्त्र घाता निळ भूतळी पडे मूर्छिता तेही झाले पिता अत्यंभूत ते ऐका. मूर्छना आली त्या वानराला. महाराज मरण गेलं पळून पण अग्निबाणाचा झटका असह्य झाला. अग्निअस्त्रे करावे घाता तवा अग्नि निळाचा पिता तो न करीची प्राण घाता नीळ तत्वता वाचला. मरण यावं रामप्रभूच्या भजनानं मरण बाजूला सरकलं एक कारण. दुसरं कारण अग्नी हा नीळ वानराचा बाप आहे. लागता अग्निअस्त्राचा बाण निळे केले राम समरण गालोन्या विलासन
मूर्छाया पन्ना तो पडिला. जन्मल्यापासून मरेपर्यंत जी जिंदगी जगावी लागते त्या जिंदगीत कधी वाट्याला वाईट येतं, कधी चांगलं येतं, पण रामचंद्राच्या भजनाशिवाय आपली जिंदगी पूर्ण होऊ शकत नाही. अंगदाला हे केव्हाच कळालेलं आहे. अग्निअस्त्राचा ताप शमन श्रीराम नाम स्मरणे विलावना. नीळ सुखे मूर्छा पन्ना सुसप्रसन्न श्रीरामे. रामचंद्राची प्रसन्नता म्हणजेच निळाचा विजय. वानर रामाचा निज भक्त त्यासी प्रतारनाथा. सभाय प्रकटोनिया रघुनाथा रक्षी भक्त स्वानंदे. रणामध्ये कसलाही वानर भक्त पडला तरी त्याचं संरक्षण करण्याचं काम भगवान रामचंद्रजींनी हाती घेतलेला आहे. अंतकाळीचा सोयरा रघुनाथ शस्त्र युधाती सुकोन्मता. या परिरक्षी निज भक्त युधात श्रीराम. केवढाही पठ्या संसारातला मोठा असला तरी अंतकाळातला देव सोयरा आहे हे मानायला तयार नाही. महाराज, वानराकडून हे समाजाला शिक्षण आहे. महाराज म्हणाले प्रत्येक वानराला अंतकाळाचा कैवारी श्रीराम असो. श्रीरामे सुखरूपरणा श्रीरामे नाटवे जन्म मरण. श्रीरामे वानरा समाधान सुख संपन्न संग्रामी. रामामुळे संसार समाधानी, रामामुळे परमार्थ समाधानी, रामामुळे रोजचं दिनमानाचं जीवन समाधानी होतं. हे वानरांना केव्हाच कळालं. श्रीरामाच्या निज संगती रणी वानरी सुखन सविती. बाप कृपाळू रघुपती संग्राम सिद्धी स्वानंद. लय कृपाळू देव आहे महाराज. त्या कृपेचं आयतन प्रत्येकाच्या जवळ आहे ठराविक, पण ती घेण्याची सद्बुद्धी आपल्या पाप पुण्यावर अवलंबून आहे. नीळ सेनानी वीर सुभटारणी पडिला ती श्रेष्ठ. रती घालवण्या गडगडाट जाऊ कष्ट लंके माझी. रावण मतलबी महाराज. रावणाचा विचार काही वेगळा वेगळा आहे. नीळ नावाचा वानर अग्नीच्या बाणाने जमिनीवर निचेष्टित पडलेला, मरण वरचेवर गेलेला आहे. मूर्छना आली. भगवान राम त्या वानरांना सांभाळत आहेत. अशी नाजूक परिस्थिती लक्षात आणली आणि रावणानं वाईट विचार केला. रावण म्हणतो आता कुणीच नाही इथं. नीळ वानर रथात घालावा आणि लंकेमध्ये घेऊन जावा. रावणे रणी लावण्या ख्याती धरण्या